मग त्या पावसाळ्याच्या नंतर काय होतं तर ह्याच्या अगोदर असेल लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा दादानी शेणके उपसवता, हीच शेणकं आहे ठीक आहे. सो उपसवता ती उपसून मग तिकडे शेतात सुकट टाकत होता. आमच्याकडल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला वाडा असं म्हणतात. वाडा म्हणजे गुरांचा वाडा. काय रे शेण कुठं आहे रे? शेणच नाही, काकाने चकाचक केली नाही. आणि त्याचबरोबर इकडे वड पूर्ण दाखवतो तुम्हाला, वड पूर्ण इकडे गेली ती. आता अशा प्रकारे आहे शेणकय. तर शेणकेबद्दल लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की शेणके कशी असते, काय असते. शेणके उरी वगैरे भरलेले आहे. हे गुरांसाठी तर पाणी आहे, घमेल आहे. आणि आता शेण वाटत काकाने टाकले म्हणजे इथं तर शेणके पाण्यात फुगलेली आहे यांची. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. दिस इज द कोकणी महारक्या. तर मी आता कुठे चाललोय तर सकाळी उठलो, कालच सकाळी गावी आलोय. चाललोय गोठ्यात म्हणजे गुरांच्या वाड्यात. तर कशाला साडी चाललोय तर शेण आणायला. पहिला जमाना असा होता की घमेला टोपली घेऊन जायचो आम्ही. कुठं आलो भिजायला? तर जायचो आम्ही घमेला वगैरे टोपली घेऊन. आता तो जमाना नाही, कारण का सगळ्यांकडे जमीनच कमी राहिली, म्हणजे सगळ्यांना लाद्या वगैरे लावली आहे. आणि आजकाल असे गुरं पण नाही आहेत. सो तर शेण आणायला जाणं एवढं डिफिकल्ट समजून घ्या तुम्ही. म्हणजे शक्य नाही ते. आता एवढं शेण पण नाही मिळणार आणि आता जमीन पण नाही एवढी घरात काय त्यांचं हे करायचं आहे. सो मग आता एवढा टोपला घेऊन आलो आहे. तर जातो, तुम्हाला दाखवतो गुरु. आणि आता कोकणात पावसाळा सुरुवात झाली, लावणीला पण सुरुवात झाली. तर मी आता तुम्हाला दाखवतो लावणी वगैरे चालवले. तर कॅमेरा बघू शकता अशा प्रकारे तुम्ही. आता मी म्हणजे घराच्या जवळच वाडे असतात. वाडे म्हणजे गोठा, तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये गुरं वगैरे बांधतात. प्रॉपर आपल्या भाषेत गोठा बोलतात, बट आमच्याकडल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला वाडा असं म्हणतात. वाडा म्हणजे गुरांचा वाडा. तरी बघा शेती सोडतलं बोललो ना. बघा आता इकडे बघा आईने गावी असते तर त्यांनी शेती केली आहे बघा, इकडे लावणी केली इकडे ठीक आहे. बट इकडे बघा हे शेताची मालिक आहेत ना, ते लोक मुंबईला गेले. म्हणजे मी असंही नाही म्हणते मुंबईला नाही गेलं पाहिजे किंवा असंही नाही म्हणते शेती सोडली पाहिजे. बट काय करणार, प्रत्येकजण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार. म्हणजे काही लोकांना म्हणजे पैसे कमवण्यासाठी मुंबईला जातात, काही लोकांना पैसे कमवण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडे कोणी जास्त मुंबईचे नसतात म्हणून ते गावाला थांबतात. काही जणांचे मुंबईला असतात म्हणून ते बाकीचे मुंबईला जातात. अशा प्रकारे आहे. तर इकडल्या तर शेती वसाड म्हणजे काय असतं माहिती आहे का, की करत नाहीत. म्हणजे काय शेती करायची सोडून दिली, मग त्याला वसाड म्हणतात. तिकडे डाळे पेरलेले आहेत, उगवले आहेत, तिकडे ट्रॅक्टर आहेत, आणि तिकडे लावणी करायची बाकी आहे इकडे. तर अशा प्रकारे आहे. आपला कंटेंट असा असतो की आपलं काय जे दिसेल ते असं असतं. तुम्ही बघू शकता. कारण का मग आपला एकच कंटेंट होत नाही. आता हा कंटेंट होता की गुरांचा वाडा कसा असतो किंवा शेण आणायला कसं जातो. तर अशा प्रकारचं बघा, हे पण शेत वसाड गेलं म्हणजे आता शेती करतं म्हणजे वसाड. आणि त्याचबरोबर इकडे वड पूर्ण दाखवतो तुम्हाला. वड पूर्ण इकडे गेली ती हाताबरोबर ठीक आहे. बघा इकडे वड पूर्ण. आता त्याला खूप दिवस झालेत ना, त्याच्यामुळे आता सर्व विसरलेलं आहे. पोरांनी पैसे घेऊन गेले तिथनं. मी लहान होतो तेव्हा मी यायचो. हे पिंपळाचं वाडाचं झाड आहे, हे पिंपळा झाड आहे. त्याच्या भोवती असं हे करतात. पिंपळाभोवतीचं नाही बट वडावरती, वडाची पूजा. आणि आईने काकड्या वगैरे लावले तिकडे. तर त्यानंतर येतो, आधी जरा तुम्हाला जो कंटेंट येतो दाखवतो ठीक आहे. तर त्याला वाड्यात जातो मी लगेच पटकन. वेट सेट वेट. तर अशा प्रकारे आहे शेणकय. तर शेणकेबद्दल लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की शेणके कशी असते, काय असते. शेणके म्हणजे एक खड्डा असतो. हा वाडा आहे, गोठा. अण्णा पण आले, तू वाड्यात गोठ्यात. अण्णा शेण टाकलाव काय? टाकलाव? अरे माय गॉड, इथं टाकलाव? कोणाच्या? बाऱ्यांच्या? सुदेशच्या? हा जातो होतो ते मला म्हणतात सुदेशच्या वाड्यात. त्यांची शेणके जवळ आहे, म्हणजे छोटीशी आहे. दाखवू तुम्हाला. तर इथं बघा डराव बेडूक मामा नाही बघा इथे. हा बघा. एनिवे ही शेणके म्हणजे काय, इथे वाड्याच्या बाजूला एक खड्डा खणले असतो. त्याच्यावरती म्हणजे ते घळू नये म्हणजे तो ढगरू नये तिथून असा, म्हणून त्यासाठी साईडून दगडी लावली असतात. ते बघू शकतो मी अशा दगडी लावली आहेत. आणि त्याच्यात शेण टाकतात बिकॉज ते एक शेतीसाठी उपयोगी असतं. शेण खूप हे असतं, तर खत असतं. शेतीसाठी खताचं काम करतं, त्याच्यासाठी असतं. तर त्यासाठी वाया जाऊन म्हणून खड्डा घालतात आणि त्यात टाकतात. आता पूर्ण पावसाळाभर ह्याच्यात टाकणार शेण. पाणी बिणी असतं, ते काय पाणी निघून जातं. तेव्हा पाणी साठले तुम्ही बघू शकता. मग त्या पावसाळ्याच्या नंतर काय होतं तर ह्याच्या अगोदर असेल लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा दादानी शेणके उपसवता, हीच शेणकं आहे ठीक आहे. सो उपसवता ती उपसून मग तिकडे शेतात सुकट टाकत होता. तर मग ते पण सांगितले, त्याच्यामध्ये फुल डिटेल सांगितले. कारण की आता आपल्याकडे वेळ नाही, कारण मम्मी तिकडे ही शेण जमीन सारवायला ही शोधते, म्हणजे शेण शोधते, म्हणजे माझी वाट बघत असेल. सो आधीच टाइमपास करत आलो, 10 घरं घेत आलोय. तर मग गुरा बघूया आता. थांबा 1 मिनिट. हा सुदेशच्या जातो होतो. थांबा जरा वाड्यात गुरा दाखवतो आपलं. अरे मंगलू नाही ना अण्णा, मंगलू नाही सॉरी, आपला बबलू मेला ना. अरे यार सॉरी मंगलू. काय रे तुझा भाऊ नाही ना आता. बघा असं गोठा इकडे वाळवी सुद्धा आलेली आहे. कारण का आता पहिल्यासारखी जपणूक नाही गोठ्यांची वाड्यांची. बघा हे जे वरती बांधले आहेत
ते तुम्ही कमेंट नको ते यांना काय म्हणतं मी सांगतो तुम्हाला, कमेंट करायला एवढा टाईम नाही आपल्याला. ह्याला लोणणं असं म्हणतात. लोणणं कशासाठी म्हणतात की कसा बांबू असतो म्हणजे ठीक आहे, तर छोटासा असतो गाळ्यात बांधण्यासाठी आणि त्याच रशी असते, ते अशी गाळ्यात बांधतात. म्हणजे जो आवडान बैल असतो, आवडान म्हणजे मस्ती करू डांबीज बैल, ठीक आहे. आणि आपला कंटेंट असा असतो की मी एकाच शब्दात हा शब्द सांगतो बिकॉज लोकांपर्यंत समजलं पाहिजे काय ते, ठीक आहे. सो आवडान डांबीज जो मस्ती करू बैल असतो ना, तो पण गेलं घरी गेलं तर हा, तर शेणकेत काढीन त्यांच्या मी, तर शेणकेत त्यांनी टाकलं असेल कारण का आता जाताना मला भेटलं घरी. हा बघतो जातो कोणत्या तरी वाड्यात. तर आवडण डांबीज बैल असून त्याच्या गळ्यात बांधतात, मग तो जास्त पळत नाही. हा बघा, चला मंगलू बाय बाय, हात लावतो जरा, चल बाय बाय, हा लव यू, जातो त्यांच्या वाड्यात. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं की आता झालंय मला आयुष्यपत हिवा चवळीची झाडं बघा किती आहेत, जायला वाटच नाही इकडं. मला वाटतं गेला आईनं, बघूया दाखवतो तुम्हाला. होय मला आहे मला म्हणजे भाजी झालेली आहे ह्याच्यात ना. हे भेंडे बघ काकडी बिकडी लावले आहेत, ते आता मोठं आल्यावर तुम्हाला दिसतीलच. तर सध्या मी जातो इकडे दुसऱ्या वाड्यात बिकॉज आता तुम्ही बघितलं की अण्णा लवकर आले होते माझ्या अगोदर आणि शेण वगैरे टाकले. तर मग आता आपल्याला ते शेणकाई खूप अशी खालती आहे, डाऊन आहे. सो आपल्याला ते काढता येणार नाही शेण. आणि इकडे सुदेशची वगैरे आहेत तर शेण जरी काका गेले असले शेण टाकून तरी पण ते शेणकाईशी आहे की हातातून शेण काढू शकतो, ठीक आहे, वाकवून असं. तर तुम्हाला दाखवतो अजून एक, ठीक आहे. तुम्हाला दाखवायला मला आवडेल की आता हा एक वाडा आहे, ठीक आहे, सौरच वाडा. तर त्याच्यात गुरं वगैरे ते त्यांचं कारकिर्दी संपली, तर त्यांची शेणके बघा तुम्हाला समजणार पण माती ती टाकली आता, तर त्यात ती बुजली गेली, ठीक आहे. मग अशाच आपल्या ज्या जुन्या परंपरा विधी समथिंग आपल्या काय असतात ना, ते सर्व निघत हे जातं. आता 5 वर्षांनी ही शेणके नाही शिवली तर दिसणार पण नाही शेणके म्हणून. आणि हा आमचाच वाडा होता, सो पहिला होता, बट ते आता त्याला खूप वर्ष आली. सो आता त्यात गुरं नाही काय नाही सर्व. पण हा बघा इथे एक आश्रमकांचा वाडा आहे, तर त्यांची शेणके अजून चालू आहे बिकॉज त्यांचा वाडा सुद्धा चालू आहे इन द सेन्स की त्याच्यात गुरं आहेत वगैरे. तर हे बघा अशा प्रकारे ह्यांची शेणके आहे, बट हिला अशी दगडी नाही म्हणली त्याच्यामुळे ते गळत आले. सो एनिवे त्यांच्या वाड्यातून हा त्यांच्याच वाड्यात आहे का, 1 मिनिट जाऊया आतमध्ये, ठीक आहे. तिथून आपण आलो आहे आता सुदेशच्या वाड्यात. तर सुदेशच्या वाड्याची ते कवाडी आहे, काकाने अजून पाऊस पडायला लागला तरी कवाड्यातून काढून टाकली नाही. तर बघूया वेट कवाडी सोडूया लागला आधी. मी असं का म्हणालो कारण पावसाळ्यात हे कवाडी लाकडाच्या शिराड्यांची असते ना, तर ती खराब होऊन जाते म्हणून ते पावसाळ्यात सर्व हे काढून टाकतात. त्याच्यानंतर मग ती कवाडी कारण का गुरं वगैरे पण सोडत नाही, सो कवाडीची गरज लागत नाही. अशा प्रकारे वाड्यातलं सिच्युएशन बघा, तिकडे गौरी वगैरे भरलेली आहे, हे गुरांसाठी तर पाणी आहे, घमेल आहे. आणि आता शेण वाटते काकाने टाकली म्हणजे इथं तर शेण काही पाण्यात फुगलेली आहे यांची. मला वाटतं म्हणजे इथं जवळच आहे ना, काढू शकत होतो, बट आता पाणी एवढं आहे की नाही आणि शेण दिसत पण नाही वरती. मला वाटतं आता बघूया टाकली का आतमध्ये कुठे भरून दिली आहे, लेट्स सी. दरवाजा उघडलाय आणि सुदेशची गुरा बघा. काय रे शेण कुठं आहे रे, शेणच नाही, काकाने चक्काचक केली नाही. बघू शकता तुम्ही गव्हाणे, तर काका त्यांना खायला पण घालून गेले बघा पेंडा, आताच खातात बघा कसे ते मस्त आहे. आणि वरती असतो माळा ज्याच्यात पेंडा असतो वर्षभरासाठी, तो आता इकडला संपलाय सगळा, इकडे अजून बाकी आहे. तर अशा प्रकारे आहे सुदेशचा वाडा हा, ही गुरं त्यांची. तर यांनी आपल्याला शेण आतापर्यंत काही भेटलेलं नाही. आता कोणाचं तरी शेणकातून काढायला लागेल, ते मला जमणार नाही बिकॉज दाखवणाराही मीच आहे आणि व्हिडिओ काढणाराही मीच आहे, सो ते जमणार नाही आहे. सो आता बघूया कोणाच्या तरी वाड्यात दुसरीकडे कुठं काही शेण मिळतं का. तर कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपल्याकडे काही असं नसतं की हे ते आपला रिअल कंटेंट असतो, जे आहे ते दाखवायचं आहे ते दाखवणं. म्हणजे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ. आपला कंटेंट असा असतो की हॅशटॅग 1 क्लिक व्हिडिओ असतो, आपल्या एडिट वगैरे ड्रामा वगैरे काही नसतो, जस्ट क्लिक करतो, जे सांगायचे ते सांगतो. तर अशा प्रकारे होतं. गोठ्यात आलो होतो म्हणजे वाड्यात आलो होतो गुरांचं शेण आणा. तर आता पण काही शेण मिळालं नाही, पण शेण घेऊन जाणारच मी, नाही तर माझी काही खैर नाही. म्हणजे मम्मी मला ओरडेल, मारणार तर नाही, मी जर असंच बोलतोय बिकॉज आता मोठा आलो स्वतः, असं काय नसतं. बट सकाळ लहान असतं तेव्हा शिमटी मारायची मम्मी. सो तर मला तुम्हाला हे सांगत होतं आपला कंटेंट हा होता. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारच्या कोकणातील रिअल कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर करा, तुम्हाला नक्की आवडणार चॅनल. बाय बाय.